मराठी बिग बॉसच्या 5व्या सीझनची सुरुवात झाल्यापासून या शोची सगळीकडे चर्चा झाली. दरम्यान या शोमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी पार पडलेल्या ग्रँड प्रीमियरच्या सोहळ्यात 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली. या स्पर्धकांबरोबर बरेचसे सेलिब्रिटी हे सोशल मीडिया स्टार आहेत, तर काही मालिकासृष्टीतील कलाकार, राजकीय आणि कीर्तनकार यांनीही या शोमध्ये सहभाग दर्शवला आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसचा शो रंजक ठरेल अशी आशा आहे. काल पहिल्याच दिवशी वर्षा उसगावकर यांनी आवरायला वेळ घेतला. त्यामुळे निक्की तांबोळी त्यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली. तर घरात पाणी बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. नाश्ता मिळवण्यासाठी या सदस्यांना एक मोठ्या टास्कला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्णय घेऊ न शकणारा सदस्य म्हणून सूरज चव्हाणचे नाव घेण्यात आले. 3 नावामध्ये आपले नाव सगळ्यांनी सुचवल्याने सूरज सुरुवातीला गोंधळलेला पाहायला मिळाला. पण हळूहळू तो एंटरटेन करून प्रेक्षकाचे मन नक्कीच जिंकेल असा विश्वास आहे. सूरज चव्हाण हा रील स्टार आहे. टिकटॉकमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. पण मध्येच टिकटॉकला बॅन करण्यात आले, तेव्हा सूरजने पर्यायी मार्ग शोधून तेथेही लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजने त्याला मिळत असलेल्या मानधनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सदस्यासोबत बोलत असताना सूरज म्हणतो की टिकटॉकच्या वेळी मला एका दिवसाला रिबीन कापायचे 80,000 मिळायचे. आताही मला दिवसाला 30 ते 50 हजार रुपये मिळतात. सूरजने हा खुलासा करता समोर असलेली योगिता चव्हाण मात्र त्याचे हे मानधन ऐकून आश्चर्यचकित झाली. पुढे सूरज असेही म्हणाला की मला जेव्हा हे पैसे मिळायचे तेव्हा मला अनेकांनी फसवलं होतं. माझ्या बहिणी मला समजायच्या की तू सुधर, आम्हाला बरं वाटेल. तेव्हा मी त्या गोष्टीचा विचार करायला लागलो. सूरज चव्हाण हा रील स्टार आहे. खेडेगावात त्याचे संगोपन झाल्याने बिग बॉसचे आलिशान घर पाहून तो आश्चर्यचकित झाला. बिग बॉसच्या घरातील टॉयलेटच्या वापराबद्दलही तो अभिज्ञ असलेला पाहायला मिळाला. दार कसं उघडायचं हे त्याला वर्षा उसगावकर यांनी सांगितलं. तर दात घासायला पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याला पेला घेतो म्हणून बिग बॉसकडे तो माफी मागताना दिसला.